टू माय न्यू व्लॉग तर दिसत आहे। तर मला असं वाटतं हा माझ्या मस्त अशा पूर्णाच्या पोळ्या बनवल्या तयार आहे। पसारा पसारा झाला आहे। झाड नाव आहे सोमनी। हॅलो, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। तर आजचा व्लॉग आहे जन्माष्टमी स्पेशलच आहे, पण आज न आहे सत्यनारायणची पूजा, कारण आज आहे कृष्णाजीचं विसर्जन। तर आज जन्माष्टमी स्पेशल सत्यनारायणची पूजा आणि त्यानंतर आहे प्रसाद आणि गोपालकाला, म्हणजे खूप सुंदर आहे आजचा व्लॉग। तर पूर्ण व्लॉग नक्की बघा। पण आता ना परीला चेंज करायचं आहे आणि तिला खूप कन्फ्युजन होत आहे की कोणता ड्रेस वेअर करायचा। तर मी तिची करत आहे मदत आणि मी तिला शोधून देत आहे एक छान असा सुंदर प्रिटी ड्रेस जे ती घालेल। आणि आजची हेअरस्टाईल तिची मी केली आहे, खूप सुंदर आहे, तुम्ही बघा। तर ती दिवाळीवाला ड्रेस घालत आहे, खूप प्रिटी आहे तिचा ड्रेस। तर तोच ड्रेस ती आज वेअर करतो म्हणत आहे। तर चला तिला मी हेल्प करते तो ड्रेस वेअर करायसाठी। हाच घालताय, छान आहे ना तो। चल मग तिकडल्या रूम मध्ये चलायचं नाही, ते गरमी होता। चेंज करू तुझं आधी, याला काही लावलं असतं यार। काम कर, असं कराय ना, असं छान होतं, दिसत आहे क्युटी। तुला कशी वाटत? मला नाही का असं अहो तुम म्हणजे मी पहिलेपासून कशी म्हणून आहे ना रोशन, आणि असं म्हटलं की बा तुम्ही किंवा आम्ही, तर मला असं वाटतं हा माझ्यापेक्षा किती मोठा आहे, म्हणजे असं फ्रेंडली नाही वाटत मला। सो आज सत्यनारायणच्या कथेला बसला होता सोहम आणि मंथन, आणि आमच्याकडली पूर्ण बच्चा पार्टी सत्यनारायणची कथा मस्त लक्षपूर्वक देऊन ऐकत होती। खूप छान वाटत होतं हे बघून की एवढी कल्ला करणारी पब्लिक खरंच सत्यनारायणच्या कथेला किती शांत मस्त बसून पूजा करत आहे, आणि घरात एकदम शांतता होती। कथा संपन्न झाली आणि मग सर्वांनी होम टाकला, मी सुद्धा होम टाकला। खरंच खूप प्रसन्न वाटत होतं आज, आणि सत्यनारायणची कथा खूप छान सांगितली गुरुजींनी, आणि आम्ही छान सर्वांनी ऐकली। गुरुजींना सोहमची आणि मंथनची खूप मजा घेत होते। ते बोलत होते की तुम्ही दोघं कथेला बसले आहे, तर मग मला आता दक्षिणा पण वेगवेगळी द्याल दोघं पण। आणि ते बोलले की नाही, आमच्या एका घरचीच कथा आहे तर आम्ही दोघं मिळून देऊ। आणि मग नंतर मी घेतली होती आज पुरणपोळी करायची जिम्मेदारी, आणि तेवढ्यातच ताई आल्या, त्यांनी हळदी कुंकू लावलंय आणि माझे हात भरले होते। तर मी बोलले की सॉरी, मी नाही लावू शकणार, कारण माझे हात दोन्ही पण भरले आहे। आणि मी पुरणपोळ्या केल्या, खरंच खूप छान पुरणपोळ्या केल्या। मला तर आश्चर्य वाटते, कारण मी लग्नाच्या आधी एक पण पुरणपोळी नाही केली, आणि लग्नानंतर इतक्या छान पुरणपोळ्या करते। पुरणपोळ्या झाल्या, त्यानंतर मग मी पोळ्या सुद्धा टाकल्या। माझ्या हातच्या पोळ्या अगदी पातळ आणि छान असते। सो सर्व काही झालं इथे। मी ना खूप मस्त अशा पुरणाच्या पोळ्या बनवल्या। आता आपण बघूया की काय काय स्वयंपाक रेडी आहे, तर मी तुम्हाला दाखवते। तयार आहे, त्यानंतर भजी, आणि मग अजून काय थांबणं मी काढते। वरण, एक मिनिट, कढी, भात, पोळ्याची भाजी, अजून काय मसाले वांगा, आणि थांब गुलाबजाम, आणि अजून मी केलेल्या पुरणाच्या पोळ्या बघा किती मस्त केल्या ना मी, म्हणजे मला जमलं। आणि हे कणिक उरली आहे, म्हणजे पुरणाच्या पोळ्या करायच्या बाकी आहे, आम्ही ना करणार आहे, लागेल तेव्हा गरम गरम। आणि आता हे सर्व खूप पसारा झाला आहे, तर हे सर्व आवराची जिम्मेदारी गीता वहिनींनी घेतली आहे, कारण त्या पोळ्या करायला लेट आल्या होत्या म्हणून हे सर्व ना गीता वहिनी आवरणार आहे। मी व्हिडिओज करत आहे आता, कारण मी खूप थकली आहे ना, म्हणून। चला आता तुम्हाला एकेकाशी भेटवते, आणि झाडझूड करायची जिम्मेदारी यांनी घेतली आहे।
झाडझूड करायची आणि मोबाईल पाहायची जिम्मेदारी यांनी नावनी आणि यांनी काय नाव आहे सोहमनी मोबाईल पाहायची जिम्मेदारी आणि मंथननी घेतली आहे दाट खायची जिम्मेदारी. सर्वजण रागवण्यात एक्सपर्ट आहे मंथनला आहे ना. हा मंथन करतेच तसा बरोबर आहे ना. हा घे आणि परीने घेतली आहे मटकायची जिम्मेदारी. मंथन थकला असेल आणि ह्या रेड साडीवाला दिसत आहे ना यांनी खूप स्वयंपाक बनवलाय आज थकल्या त्या म्हणून बसल्या. आई आई हा वहिनीची आई आहे पूर्ण स्वयंपाक त्यांनी रेडी केला आहे तर आता बसल्या त्या थकून. तसं म्हणा ताई वगैरे पण करत आहे आता पोछा मारत आहे पोछा आणि एकताई भांडे धुवत आहे. हा आणि आणि का हा मंथन पत्ते खेळत आहे त्याला अभ्यास वगैरे नाही दिसत फक्त पत्ते दिसते पत्ते खेळत आहे मंथन. हा उडो नाव बघत आहे मोबाईल ठीक आहे आणि नावच्या हातचा मोबाईल आता परी घेणार आहे हो ना परी. सत्यनारायणची फाउंटेन काल दाखवलं ना. हा आता सत्यनारायणची कथा संपन्न झाली आहे आणि गोपालकाला बघा मस्त बनवून रेडी आहे. खूप छान वाटत आहे पण आता खाऊ नाही शकत आपण नंतर खाऊया. आणि मस्त कृष्ण कन्हैया भगवान बसले आहे आणि हो आपण ना काय म्हणतात त्याला यांची आज मस्त छान अशी पूजा होईल आणि मग विसर्जन होईल. सो सॅड खूप दुःख वाटत आहे मला म्हणजे अजून 2-3 दिवस पाहिजे होते असं वाटत आहे पण आपण 2 दिवसाचंच राहते कन्हैया त्यामुळे त्यांचं विसर्जन होईल आणि आम्ही सर्व कामं आवरून बसलो आहे आता हो ना परी. परीची हेअरस्टाईल कशी वाटत आहे मला सांगाल. 1 मिनिट थांब हे बघा 1 मिनिट अशी आहे ना. हा मी केली आहे हिची हेअरस्टाईल खूप सुंदर दिसत आहे ना परी. सो स्वयंपाक करून पूर्णपणे रेडी होता आणि भरपूर वेळ होता जेवण करायला तर मग आम्ही सर्वजण बसलो होतो तर माझे व्लॉग्स लावले. सर्वजण बघत होते आणि बोलत होते की खूप छान बनवते तू व्लॉग्स आणि आम्हाला खूप आवडते आणि मी सुद्धा माझे व्लॉग्स टीव्हीवर बघत होती आणि सर्वजण म्हणत होते की बघ साक्षी काकू टीव्हीवर आली आहे. मला खूप छान वाटत होतं हे बघून खरंच छान वाटत होतं. असं वाटत होतं की मी काहीतरी चांगलं करत आहे म्हणून मला सर्वजण अप्रिशिएट करत आहे. जेवण वगैरे सर्व आटोपलं होतं आमचं आणि वेळ झाली होती आता कृष्णाजीच्या विसर्जनाची. खूप म्हणजे सॅड वाटत होतं खरंच. ते घरात होते ना ते एकदम प्रसन्न वाटत होतं पण फायनली आता विसर्जनाची वेळ झाली होती. सो आम्ही यावर्षी डिसाईड केलं होतं की कृष्णाजीचं विसर्जन घरीच करूया. बाहेर घेऊन जाण्यापेक्षा घरी केलेलं एकदम बेस्ट असते कारण आपल्या घरचं पाणी सुद्धा छान क्लीन असते आणि आपण ना एका टबमध्ये इझिली विसर्जन करू शकतो. कारण बाहेर आपल्या मूर्ती अशा म्हणजे टाकून देतात ना त्या एकदम चांगलं नाही वाटत बघावं असं पण नाही वाटत आपल्याला. सो आम्ही डिसाईड केलं आणि त्याप्रमाणे आम्ही घरीच विसर्जन केलं आणि बाय म्हणावं लागलं कृष्णाजीला. बाय म्हटलं आणि देवाला हात जोडले आणि म्हटलं की पुढच्या वर्षी लवकर या. सो आजचा व्लॉग इथेच संपत आहे. भेटूया आपण नवीन व्लॉग सोबत काहीतरी इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तेव्हापर्यंत बाय.